सर आज टास्क फोर्सची मीटिंग झाली. सर काय डिस्कस झालं? कारण जवळपास पावणे 2 वर्ष झाले टास्क फोर्सला. अजून कामाला सुरुवात झाली नाही. सो आज डिस्कशन काय झालं आणि काय निर्णय काय केला? डिस्कशन असे झाले की 1 ऑगस्टापासून काम सुरू जातलंय. 1 ऑगस्टापासून गला अकादमी बंद जातली. ताजें काम सुरू जातलें. ते मेन ऑडिटोरियमाचे आणि ओपन एअरचे डिस्कस जातले आणि ताजे कितें करपाचें ते डिसायड जातले. म्हणून आज 1 तारखेपासून ते काम सुरू करपाचें. IIT चेन्नईचो रिपोर्ट आयला. त्या रिपोर्टाचे PWD आता ॲक्च्युअल काम करपाक स्टार्ट करतले. इतले आज इतले पॉझिटिव्ह झालं. ॲक्च्युली 31 ऑगस्ट आशिल्ली ती आता 1 जाली, नॉट 31. सो दॅट इज द गुड आउटकम ऑफ दीस मिटींग. आणि मागीर आणखीन कितें तांकां डिटेल जाय गव्हर्मेंटाक. आता आमी कन्सल्टंट अपॉयंट केले, तर ती कन्सल्टंट आणि PWD हांची एक मिटींग जातली आणि काम मागीर स्टार्ट जातलें. सर रिपोर्टात फॉल्ट कितें आयला सर? रिपोर्टात तूं रिपोर्ट दिवपा जाय. तूं डिटेल कितले म्हाका दिसता 17 काय 18 फॉल्ट आशिल्ले न्ही तातूंत. तो रिपोर्ट प्रॉपर PWD तो टेक्निकल रिपोर्ट तो तांचे कडेन आसा आणि तो टेक्निकल रिपोर्ट मागीर ते दितले आणि ताका आमचे कन्सल्टंट आसा न्ही ते सुपरवायज करतले. आणि चार्ल्स कोरिया फाउंडेशन अँड IIT मद्रास एकठांय ते काम करतले. 3 जणांनी. पण सर पावसान हे काम स्टार्ट जातलें काय आणि हे प्रॉब्लेम बिल्डिंगच्या जाता आत फक्त काम इंटेरियर ता सगळें. ऑडिटोरियम सर ऑडिटोरियमचें काम स्टार्ट जाता. कितें मेन कितें जातलें सर? 17 गोष्टी आसा न्ही. आता कितले फावटी जाता. सावंडाचो प्रॉब्लेम आसा, लायटाचो. सगळे काम जातले. हय सगळे एकठांय करतली. ताका आतां तातूंत एक इतले काम आता आणि इतले मागीर नंतर साऊंडाचो प्रॉब्लेम तेंच्यांनी मान्य केला की असा हय सगळे प्रॉब्लेम तांणी मान्य केले. तुम्ही जितले काढलेले करपाकच जाय न्ही. तुम्ही जितले फॉल्ट काढले तितले मान्य केले. हय. आणि ते करपा जाय. ते फॉल्ट हांवें काडूंक ना. फॉल्ट काडपा खातीर आमी एक्सपर्ट आपयले. बरोबर. एक्सपर्टांनी ते फॉल्ट काडले आणि ताका लागून ते तशें जातले जे कितें प्रॉब्लेम आसता ते सॉल्व करपाच जाय. बरोबर. जाल्यार ती इतली बेस्ट बिल्डींग तशें कांय जावचें ना. सो 1 ऑगस्टाच्यान फूल कला अकादमी बंद आसतली. हय फूल फूल पाड क्लासीस चलतले. क्लासीसचे काय थिएटर बंद आसतले आणि क्लासी आसा पळय त्यो पार्शली म्हणजे एक क्लास थंय आतां क्लासीचो सावंड प्रूफ आशिल्ल्यो पळय क्लासी त्यो हे जाल्या मदीं सावंड येजो सावंड त्या हितून डिस्टर्बन्स जाता. हो सगळो जाता. सो ते सारके करतले. आतां क्लासरूम ऑफिस आणि हे सगळें थंयसर कन्सिडर आसा. ओपन एअर अजून हे जावंक ना. आमी ओपन एअराचे परतो विचारले. ओपन एअराचो तिसरो आतां म्हणजे पडला तेजो आमी तिसरो प्रोटेस्ट करपाचो काय कितें म्हणून प्रिंसिपल चीफ इंजिनियर आसलो ताका विचारलें. तो म्हणपालो ह्या फावटी आपूण तुमकां तो चान्स दिवचो ना. आपूण त्यान पयलीं कितें तरी करतलो अशें ताणें आमकां अश्युअर केला. आनी वी होप की बाबा त्यान पयलीं ओपन एअर आमच्या खातीर खूब इम्पॉर्टंट आसा. कारण त्या स्टेजीचेर इंटर कॉलेजीयेट इंटर स्कूल अशी बरीच कॉम्पिटिशनां जाता. तितूंतल्यान बरेच भुरगे नवीन भुरगे तयार जाताले. सो आमचें इंट्रस्ट तितूनय आसा. आणि व्हडले व्हडले कॉन्सर्ट थंय जाल्ले आसा. म्हणजे पंडीत झाकीर हुसेन आणि अशे मोठे म्हणजे लता मंगेशकराचो सत्कार थंय लालकृष्ण अडवाणींच्या हस्ते जाल्लो आसा. सो इतले व्हडले ते थिएटर जे आसा ते अजून निग्लेक्टेड आसा. परत आयज आमी याद करून दिल्या आनी ताणें सांगलां आपण तेंय करून दितलो. तेज्या खातीर ती परमिशनां जी आसा CRZ आनी हे ते ती सगळी घेवपाक मातशी किचकट आसता. ती करून आपूण तुमकां दितलो. पूण आमी तिसरो प्रोटेस्ट करचो न्ही हेजी आपूण खबरदारी घेतलो. कारण आमी 1 वर्स क्राय म्हणून फुटपाथीर हे केलो. तुमी सगळ्यांनी आमकां मिडिया भवन ह्या सगळ्या आंदोलनांनी हांव तुमचे खरे आभार मानता. तुमी आमकां बेस्ट पैकी सपोर्ट केल्लो आसा. आनी बऱ्याच वेळार आतां कितें जातालें की अरे तुमची सुपारी खंय गेली रे. तर सुपारी ही पळय हांगासर आमी हे करताले सोलताले कळ्ळें न्ही. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेवपाक जाय. कारण सुपारी आंदोलन केल्या उपरांत जे टास्क फोर्स तयार जालो आनी त्या टास्क फोर्सांच्यान मागीर ते कशें आसता मागीर टेक्निकल हितूंतल्यान वयता ते गव्हर्मेंट स्टायलीच्यान वयता. त्यामुळे तो प्रोसेस स्लो जालो. आमी कॉम्प्रोमायज केले काय कितें अशें कांयच जावना. आमी खंयच कॉम्प्रोमायज करपाचें ना. कला राखण मान म्हणून आमी झगडत रावतले ह्या गोष्टी खातीर जो पर्यंत आमची कला अकादमी आसा त्या स्थितीन आमकां परती मेळची ना. आनी तशी कांय चिन्ह आतां दिसपाक लागल्या. कारण आमी मागल्या प्रमाणे तेणी IIT काडले. IITन आपलो रिपोर्ट हांगा सादर केल्लो आसा. तेंची कन्सल्टन्सी ऑलरेडी तेंच्यांनी मंजूर केल्ली आसा. कितली तेंचे कितें जे चार्जीस आसा ते फाल्यां सर PW मिनिस्टराक मेळोन ते
ब्रीफ करपाचो आसा. गेले 1.5 वर्स आमची जे कितें काम जालें टास्क फोर्साचें तेजें ब्रिफींग जावपाचें आसा. आनी त्या नंतर सांगला त्या प्रमाणे 1 ऑगस्टाक काम सुरू जातलें. मेन ऑडिटोरियम आनी क्लासरूम्स हेजे. आणि खर्चाची म्हणल्यार टेंडर परत येतलो काय ते दितले जातले? ऑफकोर्स खर्चाचो टेंडर येतलो. आता तो टेंडर जो आसा पळय ते एकदां सुरू जालें न्ही की म्हणजे तेजो एस्टिमेट काडलो वयतलो आनी तो कितलो खर्च आसा तो आमकां मागीर कळटलो. तो आतां ते PWD ठरवूं ना. हय. नाही आणि एक टेक्निकल गजाल सांगलो. देविदास बाबान सांगले ते सगळे बरोबर, पूण कितें आहा ते क्लासरूम सुरू दवरतले काय ना ते फायनल जाले उपरांत डिसायड जातले. ऍक्च्युअली काम करतले, काम करपाचे डिसायड जातले तेन्ना, नाजाल्यार तांकां करची पडटली. बरोबर. इवन एंटायर कला अकादमी बी बंद करची पडटली. नाव यू कॅन 100% कांट से की ती बंद करची ते बंद करचे ना. इट्स नॉट इझी टू से. तातूंतले एक्सपर्ट येऊन तांची मिटींग जाल्या उपरांतच आमी सांगू शकतात. म्हणून आता अशें डिसायड जाला की अशें करपा जाय की क्लासरूम्स चालू आनी मागीर थंय काम करपाचें. पण सर ह्या फॉल्टी कामा खातीर गोंय सरकाराचे टॅक्स पेयराचे कितले अमावंट लॉस जाले आसता? पळय म्हाज्या हिसपान तरी हेणी आतां सद्याक 80 कोटी मोडल्या. 80तले म्हाज्या हिसपान तरी 60 कोटी ऑलरेडी तेणें ऑफिशियल फिगर गावलो तुमकां? 60 मोडल्या, 50 देव ते. 80 कोटीचें बील जाला. 60 तेणी 50 की 60 तेणी दिल्या पयशे. तितूंतले म्हाज्या हिसपान तरी 80% पयशे ते वेस्ट केले. कित्याक तेणी पळय काम केलां न्ही, ऑडिटोरियमान तर काम केलां न्ही, वॉटर प्रुफींग. आतां हे 3-4 गजाली. एक तर टॅक्निकल आहा, ते सावंड जाले, लायट जाली, अकुस्टीक जाली. हें सगळें आमी म्हणटा तें इट इज कॉस्मेटीक म्हणटा. म्हणजे स्ट्रक्चर वयल्यान घालता ते कॉस्मेटीक म्हणजे वयल्यान घालता. पूण स्ट्रक्चरल पळय बडबडी आहा ते वगत लागलो. IIT मद्रासाक येवचो पडलो, तेणी तें करचें पडलें. आनी आतां सरान तें सारकें IIT मद्रासा करचें घेतलां की हुंय लिकेजीस आहा, हुंय बीम सारकें ना, हुंय रस्टिंग दिसता, कितें दिसता. स्ट्रक्चरली कितें प्रॉब्लम्स आहा ते पयले पोवचें पडलें. मागीर कॉस्मेटिक्साचे आमकां दिसतालें म्हणून आमी उलयताले. ते तर आमकां पयलेच कळलेले. ते एक्सपर्ट्स पयलेच येयलेले. सावंड रॉजर ट्रिगो सर येयलो बाबा, ते एक्सपर्ट्स येयलेले. तेणी आमकां पयलें कॉस्मेटिक्साचें ऑलरेडी सांगलेलें. तर आतां बाकीचे हेय आहा, स्ट्रक्चराचे आहा आनी कॉस्मेटिक्स सगळेच आमी ऑडिटोरियमाचे चालू करपाचें ठरयलां. सो जे टॅक्स पेयरांचे पयशे इतले 80% वेस्ट जाले म्हणटा. हय. हांव म्हणटा वेस्ट जाल्या म्हणजे कितें, आमी अजुनी कला राखणदारा तर्फे आनी टास्क फोर्सा तर्फे आमी मागले की त्या कॉन्ट्रॅक्टरा कडचे तो खर्च करून घेवचो म्हणून. आमी ते अजुनूय मागता. पूण आतां ते कशें करपाचें, ते टेंडर कसो फ्लोट करपाचो, ते कडचे पयशे कशे काडपाचे, हें काम सरकाराचेर आनी PWDचेर पडटा. तर आमी ती मागणी अजुनूय फाटीं घेवंक ना. आमी तशेंच मागला की खर्चो पळय जातलो आतां तो खर्चो तेजे कडल्यान घेवपाचो म्हणून. सर लास्ट एकूच विचारता की आता केन्ना पर्यंत काम कंप्लीट जावपाक शकता ऑडिटोरियमाचे? आता 31 तारखे ऑगस्टान काम चालू जातलें. एक्सपेक्टेड डेडलायन बी कितें दवरल्या? डेडलायन तशी तूं कन्सल्टंटान सांगितल्या उपरांत मागीर डेडलायन. आतां आमी कितें तरी कमीट करून प्रॉब्लेम जाता. म्हणून 1 ऑगस्टाक आमी बंद करतले. आनी हो म्हणटा, फ्रांसीस म्हणटा तशें आमी ताका सांगलें की तूं कॉन्ट्रॅक्टरा कडल्यान ताका जितले पयशे दिले तितले काम तरी ताजे कडल्यान करून घेवपाचें. आनी PWD इज एक्सेप्टेड. आनी डेडलायन आमी मागल्या ते कडेन. कोण काम करपी आहा ते कडेन डेडलायन मागले. आनी ते अशें न्हू की वर्सान चलतले ते. आमी डेडलायन सारकी बरोबर डेडलायन सारकी मागल्या ते कडेन. आमी सांगता तुम्ही 30 दीस जाय जाल्यार 40 दीस मागा आमच्या कडेन, 50 जाय जाल्यार 60 मागा. ते डेडलायन आमी मागल्या. ते सराक ते रिपोर्ट करतले सारके डेडलायन. आमी बेश्टेच सांग वाऱ्यार ते डेडलायन घालून काय फायदो ना. आनी कितें जाता, तुमी 30 दिसाची डेडलायन घातली आनी काम 40 दिसाचें आसा जाल्यार तेन्ना प्रॉब्लेम जाता. तांकां ते 30 दिवसात करचे पडटले. तशें ना, तुमी कितें 3 म्हयने घेयात आनी पूर्ण ते करात. मागीर तातूंत कितें प्रॉब्लेम नाका. मागीर आतां ऑलरेडी प्रॉब्लेम जाला व्हडलो. 3-4 वर्सां चल्ला हे, म्हणून आतां ते जावंक जाय. ओके, थँक्यू सर. The voice for Coin.